नमस्कार. मागील भागासाठी चॅनलला भेट द्या. तर आता आपण पुढील स्टोरी बघू. इतके कष्ट करून आता ही सोन्यासारखी संधी हाती आली आहे, तर तुझ्यासाठी ती संधी सोडून देऊ? नाही, अजिबात नाही. तुला एकटीला राहता येत नसेल तर विहानला घेऊन तो तुझ्या आईकडे जाऊन राहा किंवा माझ्या आईकडे जाऊन राहा. मोठ्या शहरात राहून तू तुझे विचार बदलशील असं वाटलं होतं, पण तू थेट गावंढळच राहून गेलीस. कुठं नोकरीत उच्च पद मिळवताना आधार देणाऱ्या बायका असतात आणि कुठं अशा पाय मागे ओढणाऱ्या बायका. चहाचा कप खाली ठेवून तो उठला आणि टॉवेल घेऊन वॉशरूममध्ये शिरला. विनीताच्या डोळ्यात पाणी आलं. तिचा इतका सुंदर मांडलेला संसार मोडणार की काय? पण निशांत तरी काय करणार? मोठी कंपनी, मोठा हुद्दा, परदेशवारी, भरपूर पगार ही सगळी त्याची स्वप्न होती आणि तो विनीतालाही सतत नवं काही शिकवण्यासाठी प्रोत्साहन देत होता. आपणच कमी पडलो, आपली चूक झाली हे विनीताला मान्य होतं. आजच्या काळात गृहिणीलाही घराबाहेरच जग माहीत असायला हवं. समर्थपणे घराबाहेरही वावरता आलं पाहिजे. इतक्या वर्षात प्रथमच विनीताला शिकलेली असूनही खूप खूप असहाय्य वाटलं, कारण ती फक्त घर एके घर एवढंच करत राहिली होती. इतकी मोठी संधी, असा आनंदाचा प्रसंग असूनही पती पत्नीमध्ये विनाकारण ताण उत्पन्न झाला होता. दुसऱ्या दिवशी चहा प्यायच्या वेळी पल्लवीही तिथं पोहोचली. आल्या आल्या तिनं अत्यंत उत्साहानं आनंदानं निशांतचं अभिनंदन केलं आणि पार्टी पाहिजे म्हणून सांगितलं. निशांतचा राग अजून शांत झाला नव्हता. तो थोडा कडवटपणे म्हणाला, कशाची पार्टी आणि काय? मी या आयुष्यात काहीही करू शकणार नाही पल्लवी. पल्लवीला काहीच समजेना. विनीताला वाटलं, या बिंदास पोरीला हे सगळं कळायला नको. ती तर माझी खूपच चेष्टा करेल, मला बावळट म्हणून खूप हसेल. पण निशांतनं रागारागा सगळी हकीकत, त्याचा प्रॉब्लेम, त्याची समस्या पल्लवीला सांगून टाकली. विनीताला तर ही धरती दुबगून आपल्याला पोटात घेईल तर बरं असं वाटत होतं. पण पल्लवीनं सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि मग हसायला लागली. हसता हसताच म्हणाली, डोंट वरी निशांत. अहो, ही काय समस्या आहे का? हा प्रॉब्लेम काही दिवसात सुटतोय बघा. तुम्ही तुमचं पॅकिंग आणि माझ्या पार्टीची तयारी सुरू करा. चकित झालेला निशांत तिच्याकडे बघतच राहिला. विनीताकडे वळून पल्लवीनं म्हटलं, विनीता, नर्वस होऊ नकोस किंवा घाबरूनही जाऊ नकोस. आपल्याला अमुक एक करायचं आहे, शिकायचंच आहे. हे एकदा ठरवलं ना की मग पुढं सगळं अगदी सोपं होतं. मी आजपासूनच तुला कॉम्प्युटरचे, इंटरनेटचे धडे देते. निशांत जाण्याआधी बाहेरचीही काही कामं तू करायला लागशील. ती जबाबदारी माझी. निशांत परत येण्यापूर्वीच तू कार चालवायला, स्कूटर चालवायलाही शिकणार आहेस. मी आलेच. ती पटकन वर निघून गेली. विनीताही चकित झाली होती. ही बिनधास्त बाई, जिला ती दुसऱ्याचे संसार मोडणारी समजत होती, ती तर चक्क विनीताच्या मोडणारा संसार साधायला मदत करते. इतकी जबाबदार आणि संवेदनशील आहे पल्लवी, असा विचार तर विनीतानं कधीच केला नव्हता. पल्लवी येताना लॅपटॉप घेऊन आली होती. तो ऑन करत तिनं म्हटलं, विनीता, मी तुझा गुरु आहे. हे सगळं मी तुला शिकवेन, पण तुलाही माझा गुरु व्हावं लागेल. म्हणजे असं बघ, तुझा हा सुंदर संसार बघून मलाही आता लग्न करावं, घर मांडावं असं वाटायला लागलं. पण अगं, घरातलं कोणतंही काम मला येत नाही. एखाद्या हाऊसवाईफसाठी जेवढं बाहेरचं जग जाणून घेणं गरजेचं आहे, तेवढंच नोकरी करणाऱ्या स्त्रियालाही घरातली कामं येणं गरजेचं आहे. आता आपण एकमेकींना जे येत नाही ते शिकवू, म्हणजे झालोच ना गुरु शिष्य. पल्लवीनं हसत म्हटलं. खरं आहे. अत्यंत कृतज्ञतेनं पल्लवीचे हात आपल्या हातात घेत विनीतानं म्हटलं, पण माझी एक अट आहे. आपलं हे नातं स्टुडंट टीचरचं, गुरु शिष्याचं नको.
आपण पक्क्या मैत्रिणी होऊन हे काम करूयात. एकदम मान्य, पल्लवीनं म्हटलं. मिस्टर निशांत, तुम्हालाही किचनमध्ये काही धडे गिरवावे लागतील. फ्रान्समध्ये चहाचा कप घेऊन विनिता समोर येणार नाही, तेव्हा थोडीफार पोटपूजा करता येण्याइतपत तुमची ही तयारी असू दे काय. यावर तिघंही मनापासून हसले. वातावरण एकदम हलकं फुलकं आणि आनंदी झालं होतं. तर मित्रांनो, स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.